संघर्षाच्या धनुष्यातून धरला ज्यांनी विजयाचा ध्यास, शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक ज्यांच्यात होती खास, उभारले ज्यांनी साम्राज्य स्वतःच्या हिमतीवर ठेवून विश्वास, जे लढले, जे पडले, जे उठले, पण ते चालत राहिले, पुढे सरकत राहिले, अशक्य असे स्वप्न ज्यांनी पाहिले, ज्यांनी कर्मालाच सर्वस्व मानले. होता प्रवास मुश्किल, कारण जगासाठी अशक्य होतं तेच तर करून दाखवायचं ज्यांचं स्वप्न होतं. शून्यातून साम्राज्य उभं करणाऱ्या या कलियुगातल्या अर्जुनांना आमचा मानाचा मुजरा. नवी अर्थक्रांती प्रस्तुत कलियुगातले अर्जुन, पॉवर्ड बाय क्रिएटिव्ह खोपडी आणि व्होक कल्चर. स्पेशल पार्टनर द इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट आणि मेराकी ब्युटी इन्स्टिट्यूट. नमस्कार. कलियुगातले अर्जुन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पहा, महाराष्ट्रामध्ये जवळपास 200च्या आसपास इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये 7 स्ट्रीम्स, पर स्ट्रीम 60 विद्यार्थी असं जरी पकडलं आपण तर दरवर्षी 84,000 विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेजमधनं पास आउट होतात. मग दरवर्षी एवढ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या आहेत अवेलेबल? त्यांनी नोकरी करावी की उद्योग करावा? बरं, नोकरी मिळाली नाही तर उद्योग व्यवसाय कुठे, कसा, केव्हा, कसा सुरू करावा, हा संभ्रम, असे अनेक प्रश्न आहेत. तर काळजी करू नका, तुमच्यासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असा कार्यक्रम घेऊन आलो आहोत, कलियुगातले अर्जुन. तर मित्र हो, आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी विजेच्या ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंगपासून सुरुवात करून ती मॅन्युफॅक्चरिंग कंपनी करून मोठी उद्योग भरारी घेतली. इंडियाज लीडिंग कंपनी शिवशक्ती पॉवर डिव्हाइस भारत प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे आज फाउंडर आणि मॅनेजिंग डिरेक्टर माननीय श्रीयुत संदीपजी मोहिते पाटील. चहा झाला? हो सर, कलियुगातले अर्जुन या आपल्या खास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. पहा, रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच जण असतात, पण स्वतःची वाट निर्माण करणारे किंवा प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे फारच कमी लोक असतात. त्यातले आपण एक आहात. आणि एक महाराष्ट्रीयन व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या हिमतीवर अगदी छोट्या कामापासून एक मोठी कंपनी निर्माण करणं आणि त्याचं एक भारतातल्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये नाव त्याचं येणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे सर. आणि आता ह्या अनुषंगानं संदीपजी मला सांगा की नवयुवक जे आहेत त्यांना उद्योग व्यवसायात यायचं आहे, त्यांना येऊन त्यांना त्याच्यामध्ये यशस्वी पण व्हायचं आहे, तर अशा वेळी त्यांच्यामध्ये कोणते गुण असावेत असं आपल्याला वाटतं? सध्याचे जर तुम्हाला इंडस्ट्री चालवायची असेल, बिझनेसमध्ये यायचं असेल, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे तुमच्याकडे चिकाटी पाहिजे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्ही कधीही गिवअप करायचं नाही. चिकाटी पाहिजे आणि गिवअप करायचं नाही. कष्ट घेणं, कष्ट करणं, ह्या गोष्टी तुमच्याकडं अगदी ठासून भरलेल्या पाहिजे, तरच तुम्ही बिझनेस करू शकता, नाहीतर नाही. सर, की सर्वसामान्य घरामधनं असंच बाळकडू पाळलं जातं की बाबा मोठा हो, कारण नोकरी कर, सेटल हो, याबद्दल आपलं काय मत आहे? अजिबात नाही. मोठा हो, नोकरी कर, सेटल हो, ह्या मताचं मी नाही. तुम्ही अगेन्स्ट द फ्लो चालायला शिका, अगेन्स्ट द फ्लो पोहायला जा, तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. आम्ही आमच्या आयुष्यात आमच्या तरुणपणामध्ये एक वाक्य लिहून ठेवलं होतं, चान्स टेकर इज अ लाईफ मेकर.
आम्ही आमच्या आयुष्यात चान्स घेतला, आज ह्या स्टेजला आम्हाला परमेश्वरांनी पोचवलं, आमच्या हार्डवर्कनी पोचवलं, आमच्या परमेश्वरांनी पोचवलं. तुम्हाला अगेन्स्ट द फ्लो आणि तुमच्या ह्या वयामध्ये म्हणजे इंजिनिअरिंग पास आउट झालं किंवा तुमच्या 25च्या दरम्यान 24-25च्या ह्या वयामध्ये तुम्हाला चान्स घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे घेतल्यानंतरच तुम्ही लाईफमध्ये क्लिक होऊ शकता. तुम्ही त्या पद्धतीनं आजच्या नवयुवकांनी विचार केला पाहिजे. बरोबर, त्यांची इच्छा पण असते सर की आपण करावं किंवा उद्योजकतात जावं. घरून बऱ्याच वेळेला सपोर्ट नसतो किंवा तसं वातावरण नसतं. शिवाय व्यवसाय म्हटलं की त्याच्यात रिस्क फॅक्टर आलीच. याबद्दल काय सांगा? रिस्क फॅक्टरबद्दलच मॅडम मी तुम्हाला सांगितलं. आयुष्यात एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, चान्स टेकर इज अ लाईफ मेकर. आणि राहिला प्रश्न घरच्या लोकांचा, तर घरची लोक तुमच्या 100पैकी 99 घरामध्ये असंच सांगितलं जातं की तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करू नका. व्यवसाय केल्याने तुम्हाला ते निगेटिव्हच गोष्टी सांगत असतात, त्यामुळं व्यवसाय केव्हाच होऊ शकत नाही. पण ह्या निगेटिव्ह गोष्टीला ओव्हरकम करायचं आणि तुम्ही व्यवसायात उडी मारायची. पैसे लागतात हे अगदी म्हणजे तुम्ही त्याला ह्या गोष्टींना नाकारू शकत नाही, पण पैशापेक्षाही जास्त पहिलं तुमची जिद्द लागते, तुमच्यात करण्याची हिंमत लागते. तुम्ही ते करू शकता का नाही हे, ह्या गोष्टी जोपर्यंत तुमच्या डोक्यात तुमच्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही बिझनेस करू शकत नाही. आणि एकदा तुम्ही त्या डोक्यात मनामध्ये ठाणलं तर ॲटोमॅटिक थोड्या का होईना पैशाची सोर्स मिळून जातो आणि थोड्या पैशातूनच धंदा चालू करायचा. असे मोठे मोठे करोडो रुपयाचे पैसे घ्यायचे आणि मग मी धंदा करणार, हे धंदा होत नाही. धंदा करताना अक्षरशः A पासून चालू करायचं, मग नंतर झेडपर्यंत जायचं. मोठे मोठे धंदे किंवा मोठ्या मोठ्या गोष्टींवरती अजिबात आमचा विश्वास नाही. आम्ही देखील बिझनेस करताना अक्षरशः जे सांगण्यासारख्या नाहीत अशा स्टेजमधून आम्ही देखील बिझनेस चालू केलेला आहे. आणि आज ह्या गोष्टी परमेश्वराने आम्हाला क्लिक केल्यात. फक्त तुमच्या ती इच्छाशक्ती पाहिजे. तुम्ही रात्री झोपला नाही पाहिजे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठेही तुमचं लक्ष नाही गेलं पाहिजे. तुम्हाला म्हणजे तुमचं डेडिकेशन पहिले 5 वर्ष आयुष्यातले तुम्ही एवढे बिझनेससाठी वाहून घेतलं पाहिजे की तुमचे उरलेले 50 वर्ष तुम्ही शांत घालवले पाहिजेत. इतकं 5 वर्ष तुम्ही डेडिकेशननी काम केलं पाहिजे. पहिल्या 5 वर्षामध्ये तुम्ही कुठल्याही परिस्थितीत तुमचं आई नाही, वडील नाही, मुलगा नाही, बायको नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कुठल्याही प्रकारे फॅमिलीकडे लक्ष देऊ नका. फक्त आणि फक्त तुम्ही बिझनेसकडे लक्ष द्या आणि विचार एवढाच करा की हे मी 5 वर्ष घालवतोय, 10 वर्ष घालवतोय, हे मी माझ्या फॅमिलीच्याच भविष्यासाठी घालवतोय. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. फोकस्ड काम करावं की मला काय करायचंय हे आधी कळलं पाहिजे, ते ठरवता आलं पाहिजे. बरेच जण आहेत की जसं तुम्ही म्हटले की छोट्या उद्योगापासून छोट्या कामाने सुरुवात करावी. तर काहींना वाटतं की आपण असं करावं छोटे घाणे, पण जसं मगाशी मी म्हटलं की बऱ्याच वेळेला विरोध असतो, सपोर्ट नसतो आणि मग तरी त्याच्यातनं काही जण करायला लागतात. त्यावेळेस प्रत्येक जण येतो, काहीतरी सल्ला देतो, उपदेश देतो, अरे हे असं नाही, असं करायला पाहिजे होतं, असं केलं असतं तर हे जास्त छान होईल, तुझा धंदा जास्त चालेल किंवा व्यवसायात तुझी जास्त वृद्धी होईल. अशा वेळेला थोडी फार संभ्रमावस्था येऊ शकते. तर शेवटी काय की ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. ह्या उक्तीप्रमाणे याविषयी आपण आपलं मत व्यक्त करावं. बिझनेस चालू करताना पहिली गोष्ट अत्यंत प्रामुख्याने घ्यायचं, निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांपासून लांब राहायचं. निगेटिव्ह माणसांशी बरोबर बोलायचंच नाही. 1-2-4 वर्ष पहिलं स्वतःला आपण क्लिक होऊ शकत नाही, स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत या निगेटिव्ह बोलणाऱ्या माणसांच्याकडे जायचंच नाही. दुसरी गोष्ट मॅडम, जर नवीन बिझनेस जेव्हा तुम्हाला चालू करायचा असेल, इट इज नॉट नेसेसरी दॅट यू शुड बी इन मेट्रो सिटीज की तुम्ही पुण्यामध्ये मुंबईमध्ये जर तुमचे बिझनेस होतात, असं काही नाही. मी 2006 साली उलटं गेलो, मी कराडला गेलो आणि माझी कराडला फॅक्टरी चालू केली. लोक त्या टायमाला पुण्यात येत होती, मुंबईला येत होती, त्या टायमाला लोक नाशिकला जायची, ठाण्याला जायचे. मी अगेन्स्ट द फ्लो आयुष्यात सेकंड टाईम अगेन्स्ट द फ्लो मी कराडला गेलो आणि आज मी कराडमध्ये सातारा डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे ट्रान्सफॉर्मर फ्रॉम 2007 लागलेत त्यात 50% ट्रान्सफॉर्मर्स माझे आहेत आणि 50% ट्रान्सफॉर्मर 10 जणांचे मिळून आहेत. आणि पुण्यातून मी तिथं गेलो, म्हणजे पुण्यातमध्ये ऑलरेडी 2000 सालापासून फॅक्टरी आहे, पण मी 2006 साली एक्सपान्शनच्या दृष्टीने म्हणजे मी पुण्यातून मुंबईला नाही गेलो, मी पुण्यातून कराडला गेलो, सातारा ह्याच्यामध्ये गेलो आणि तिथं मी क्लिक झालो. आज मी तिथं जे ट्रान्सफॉर्मर सातारा जिल्ह्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मर परत सांगतो 50% माझे ट्रान्सफॉर्मर्स एकट्याचे आणि 50% 10 लोकांचे मिळून आहेत. त्यामुळे नवयुवकांनी असं काय नाही की पुण्यात आणि मुंबईमध्ये संधी आहे म्हणून आपण तिथंच गेलं पाहिजे आणि तिथंच हे झालं पाहिजे, अशा कुठल्याही गोष्टींना थारा नाही. या गोष्टी काही नाही. तुम्ही कष्ट करण्याची जिद्द ठेवा
आजही आम्हाला लोक म्हणतात तुम्ही कराडला कसं जाता? मॅडम मी आजही कराडला 2 तास 10 मिनिटांमध्ये कराडच्या फॅक्टरीमध्ये पोहोचतो आणि येताना 2 तासात आम्ही पुण्यामध्ये येतो, कुठंही न थांबता. इतकं व्यवस्थित आम्ही सगळं ह्या गोष्टी हँडल करतो. त्यामुळे असं लांब बीम असं काही राहिलं नाही. सगळीकडे आता रोड इन्फ्रास्ट्रक्चर सगळं छान झालेलं आहे आणि सगळीकडे वीज आहे. असं काय नाही की फक्त मेट्रो सिटीजमध्येच वीज आहे. सगळीकडे सगळं आहे. फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे, तुमचे कष्ट करण्याची तुमची ताकद पाहिजे, सगळ्या गोष्टी होतात. आणि याच्याने एक पण होतं की आपली जर नेटिव्ह प्लेस आहे तिथे एक आपली बांधिलकी म्हणून तेही जपलं जातं. तिथले लोकांना रोजगार मिळतो. जसं गांधीजींनी सांगितलं की आपली खेडेना तुम्ही स्वावलंबी बनवा, म्हणजे त्या उद्देशाने तुमचं हे एक पाऊल पडलं असं म्हणायला हरकत नाही. हो नक्कीच. आपण जेव्हा आपल्या भागात जातो त्यावेळेस तो आनंद, ते आपल्या माणसांच्या जाण्याचा जो आनंद असतो तो तुम्ही कशातही कुठल्याही यशामध्ये मोजू शकत नाही. आपल्या माणसांच्या जाणाऱ्या किंवा त्यांच्याकडनं तुमचं कौतुक ऐकण्याचा आनंद हा कशातच नाही. तर सर, तुम्ही जसं आज खूप मोठे उद्योगपती म्हणून नावारूपास आलेले आहात, खूप लिडिंग कंपनी आहे भारतातली आपली, पण हे सगळं म्हणजे तुम्ही एक छोटे ट्रान्सफॉर्मर विजेचे जे आहेत ते रिपेअर करायचे. ते रिपेअर करण्यासाठी जेव्हा तिथे जायचे तेव्हा त्याच्या खाली लोकांची सवय असते की त्याच्या खाली कचरा आणून टाकणे, तो आधी साफ करणे, मग ट्रान्सफॉर्मर रिपेअर करणे, त्यासाठी लागणाऱ्या सळ्या तुम्ही मार्केट यार्डापासून कॅम्पपर्यंत सायकलवर घेऊन जात होतात. ह्या सगळ्या कष्टातनं आज एवढी ही कंपनी उभी राहिलेली आहे. तर सहज सोपी गोष्ट ही नक्कीच नव्हती. प्रचंड मेहनत, अपार कष्ट यामध्ये आहेच आणि तुम्ही व्हिजन ठेवली तुमच्या याच्यामध्ये. तर हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही रिपेअरिंगपासून सुरुवात केली होती तुमच्या कामाची, तेव्हा असा कोणता क्षण आला तुमच्या आयुष्यात की तुम्हाला वाटलं की नाही बस आता याच्यामध्येच मला पुढे जायचं आहे आणि मी स्वतःच ट्रान्सफॉर्मर बनवणार? त्याबद्दल सांगा. मॅडम 98-99चं साधारणतः हे असं, आणि मी डिप्लोमा झालेलो आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग झाल्यानंतर मॅडम मी एका कंपनीमध्ये ॲज अ इंजिनियर मी कामाला होतो. बट मी तिथे हेल्पर म्हणून काम केलं. मला सांगायला अजिबात लाज वाटत नाही, जे आजचे इंजिनियर्स करू शकत नाहीत, पण मी तिथे हेल्पर म्हणून काम केलं आणि त्यातच मी बऱ्याचशा गोष्टी शिकत होतो. पहिला जमाना असा होता 20-22 वर्षाचा की जिथं ट्रान्सफॉर्मर्स लागायचे की ती अक्षरशः ती कचरकुंडी असायची. म्हणजे लोकांची काय घाण असेल त्यात तुम्ही सांगू शकत नाही. ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यानंतर ज्यावेळेस मी ज्या फॅक्टरीत काम करत होतो कंपनीमध्ये यायचा, त्यावेळेस मॅडम मी हेल्परचा मी तो साखळीने हाताने ओढून तो खाली उतरून घ्यायचो, रुमाल काढायचो, नाकाला बांधायचो आणि तो ट्रान्सफॉर्मर मी खराट्याने साफ करायचो. म्हणजे त्याच्यावरती लोकांची विष्ठा देखील असायची फेकलेली, तर आम्ही ते देखील मी साफ. मला त्याचं आज अजिबात वाटत. मी आज ट्रान्सफॉर्मरचं एवढं केलं, आज मला त्या ट्रान्सफॉर्मरनी कुठं पोचवलं. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हे वन नाईट हे नाही आहे. एका रात्रीत ह्या गोष्टी कुठल्या उभ्या राहत नाहीत. आज आम्ही 98पासून ह्या गोष्टी करत होतो. इझिली कुठली गोष्ट मिळत नाही. आज आपण कुठून एखाद्या टिकतही नाही. हो, त्याला तर व्हॅल्यूच नाही. जी इझिली मिळते त्याला तर काही व्हॅल्यू नसते. ते लगेच जशी इझिली येते ती इझिली जाते. तर 98 म्हणजे साली जे आम्ही ह्या गोष्टी केल्या, आज त्याच ट्रान्सफॉर्मरने मला कुठे पोचवलं. हे त्याच्यामुळं झालं. आणि तुम्ही करा, तुम्ही म्हणजे हे माझं काम नाही, ते माझं काम नाही, मी इंजिनियर आहे, मी हे करू शकत नाही, अशा जर गोष्टी तुम्ही करत राहिल्या तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही क्लिक होणार नाहीत. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही यश मिळणार नाही. यू हॅव टू डू एव्हरीथिंग. तुम्ही इंजिनियर असा नाही तर तुम्ही डबल ग्रॅज्युएट, तुम्ही कितीही शिकलेले असाल, तुम्ही प्रत्येक कामाची तयारी ठेवा, सगळं छान होईल. पण आता हे करत असताना तुम्ही हेल्पर म्हणून काम करत होता, त्या कंपनीकडनं तुम्ही जात होता ते रिपेअर करण्यासाठी, पण असं तुम्हाला कधी वाटलं की मी स्वतः ट्रान्सफॉर्मर करू शकतो ना, आता मला ते करायचंय, मी स्वतः बनवणार, असं कधी वाटलं तुम्हाला? 6 महिने मी त्या कंपनीमध्ये काम केलं. काय ते म्हणजे देवाने दृष्टा असं समजा, देवाने सांगितलं यू कॅन डू इट. आणि काही परिस्थिती नव्हता आणि एक 7-8 महिने मी तिथे काम केलं. पण त्याच्यानंतर मी स्वतःसाठी चालू करण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती थोडीशी बिकट होती आणि इट वॉज नॉट पॉसिबल. मग असंच मला माझ्या मावशीने मदत केली, मला आमचे मेहुणे आहेत भोसले, त्यांनी मदत केली. अशाच 2-3 लोकांकडनं मदत घेऊन मी पत्र्याचं शेड चालू केलं आणि थेरगावला माझी कंपनी चालू केली, अत्यंत पत्र्याचं शेड टाकून. आणि मला सांगायला फार हे वाटतं की त्यावेळेस मला थेरगावला, मी सहकारनगरमध्ये राहायचो. सहकारनगरमध्ये थेरगावला मला जायला गाडी नव्हती, तर मी सकाळी बसने जायचो
पहिलं पद्मावतीला जायचं, पद्मावतीवर 32 नंबर बस असायची, ते बसने मी कॉर्पोरेशनला जायचो, मंगला टॉकीज थिएटरच्या तिथं उतरायचो, तिथून मी जिन्याने खाली पळत जायचो आणि त्या पुलाखाली त्या टमटम म्हणायचे, ते 6 सीटरला टमटम, मी त्या 6 सीटरमध्ये बसून 4 रुपये देऊन संतोष मंगल कार्यालय थेरगाव या ठिकाणी मी जायचो. आणि असं मी एकदा 1 ते 1.25 वर्ष मी केलं आहे. आणि मला आणखीन एक सांगावं आवडतं की मी तिथं जाऊन 9 वाजता पोचायचो. म्हणजे माझे लोक 9:15ला यायचे, पण मी 9 वाजता तिथं एवढ्या लावून म्हणजे 22 किलोमीटर म्हणजे रिक्षा आणि बस हे दोन्ही चेंज करून देखील मी 9 वाजता पोचायचो आणि माझी माणसं 9:15 वाजता यायची. आणि त्या दिवसापासून जी मला वेळेच्या आधी जाण्याची सवय लागली, मी आज देखील माझ्या ऑफिसमध्ये जाताना, माझ्या फॅक्टरीत असो किंवा MECBच्या कुठल्याही ऑफिसमध्ये असो किंवा आणखीन कुठे जायचं असो, माझ्या मित्रपरिवाराकडे जायचं असो, माझ्या नातलगाकडे जायचं असो, नाहीतर अजून कुठं, मी वेळेच्या आधी आज पण 10 मिनटं जाण्याची हे करतो, वेळेच्या 10 मिनटं. आणि मी हे एका राजकीय नेत्याकडनं शिकलेलो आहे की वेळेच्या आधी पोचायचं, सक्सेस तुम्हाला नक्की मिळणार. आणि अशा लोकांनाच सक्सेस मिळते. आपल्यासाठी समोरच्याने थांबावं, मग हे सक्सेस कधीच मिळत नाही. म्हणजे आजही मला तुम्हाला सांगायला छान वाटतं, मी कुठल्या MECBच्या ऑफिसमध्ये जातो ना, तर 11 वाजता 10:30 पावणे 11 वाजता लोक येतात तिथे. मॅडम मी 10:15 वाजता जातो. म्हणजे 10:30ला अधिकारी आले ना, तर मी 10 मिनटात माझं काम होतं. म्हणजे लोक येण्याच्या आत मी तिथून बाहेर पडलेलो असतो आणि मी माझ्या कंपनीत आलेलो असतो. आज देखील मी तिथं जाऊन थांबतो, मी तिथे जाऊन चहाला जाईल, पण मी तिथं जाताना लेट नाही करत. ह्या गोष्टी पाळायच्या. तुम्ही वेळेच्या आधी सक्सेस मिळवणं तसं फार सोपं आहे. फक्त तुम्ही ते मनावर घेतलं पाहिजे. फार छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्या फॉलो करा, चिकाटीने फॉलो करा, पेशन्स ठेवा, सक्सेस नक्की मिळणार. हां, पेशन्स हा फार महत्त्वाचा सांगितलं. पेशन्स आणि वेळेचं नियोजन किंवा वेळेचं महत्त्व असणं. कारण आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आपण अशी खूप माणसं जी पाहिलेली आहेत, त्यातनं आपल्याला कळतं की त्यांना वेळेचं खूप महत्त्व आहे आणि आजही आहे. म्हणजे त्यात फॉर एक्झाम्पल अमिताभ बच्चन पण त्यात येतात. तर अशा लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की ठीक आहे बाबा, की मी मग ठीक आहे ना, आता सुरुवात झाली आहे, मग माझी नोकर मंडळी आधी येईल, मग मी जाईल, मग बघू करू. तुमचा सर तुमच्या स्टाफ बरोबर कसं रिलेशन आहे? माझा स्टाफ गेली 20 वर्ष झालं, माझा स्टाफ जे आहेत तेच आहेत. म्हणजे जवळ 80% लोक तीच आहेत, 20% ती चेंज होत जातात. 2-3 वर्ष आले, 2-3 वर्ष काही अडचणी म्हणून ते जातात, पण माझा 80% स्टाफ तोच आहे. मी माझ्या स्टाफसाठी म्हणजे मी देखील मी सांगितलं ना, मी रिक्षाने जायचो, टमटम म्हणायचं त्यांनी जायचं होतं. आज ह्या वास्तूमध्ये मी माझ्या लोकांसाठी 1 BHKचे 12 फ्लॅट बांधून दिलेले आहेत. 1 BHKचे 12 फ्लॅट बांधलेले आहेत. परत डबल रूम त्या 12 बांधलेल्या आहेत लोकांना राहण्यासाठी. म्हणजे आपलं स्टँडर्ड ऑफ लाईफ बदललं गेलं. आपण त्यांनी कधी त्यांच्या बायका मुलांनी कधी फ्लॅटमध्ये राहायचं का, त्यांनी फक्त कधी एकाच रूममध्ये राहायचं अजिबात नाही. मला आपलं परमेश्वरांनी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एवढं वाढवलं, आपणही लोकांसाठी करावं. कारण तुम्हाला ती जाणीव, हो अगदी, इथून काम करत करत इथपर्यंत आलेले आहात, त्याच्यामुळे तुम्ही ती जाणीव ठेवताय. त्याच्यामुळे चांगलं रिलेशन राहिलं स्टाफ बरोबर तर आपोआपच कंपनीची प्रगती होते, ग्रोथ होते. आणि म्हणजे तुम्ही सांगतो आता लॉकडाऊन होतं वर्षभर, म्हणजे मला सांगायला फार आनंद वाटतो की ह्या वर्षामध्ये माझा एकही दिवस माझी कंपनी बंद नव्हती. एकही दिवस, 1 वर्ष एकही दिवस. एक तर आम्ही इलेक्ट्रिकल फील्डमध्ये काम करतो. इलेक्ट्रिकल फील्ड म्हणजे अगदी अति आवश्यक सेवा, ह्याच्यापेक्षा लाईटच्या दुसरं अतिशय आवश्यक काही नाही. आम्हाला आदेश होते की एकही दिवस कंपनी बंद ठेवायची नाही. आणि परमेश्वर कृपेने माझे सगळे जे काय 40 लोक आहेत, 45 लोक जी आहेत, ती माझी सगळी इथंच राहिलं होती. त्याच्यामुळं तसं मला कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे अक्षरशः 365 पैकी 300-325 दिवस माझी कंपनी चालूच होती. आणि आम्हाला तर अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय लोकांना देणं भागच होतं. त्यामुळे आम्ही पण MECBचा एक छोटासा छोटासा भाग आम्ही पण उचलत होतो आणि लोकांना छान खरं. आणि इथला इथं स्टाफ असल्यामुळे तुम्हाला ती काळजी घेतात. आपण लोकांची काळजी घेतली की लोक आपली काळजी घेतात, की आपण काही करायची गरज नाही, लोक सगळं पाहतात. नाही तर बऱ्याच ठिकाणी असं होतं ना की थोडंसं मी काहीतरी मोठा झालो की एकदम थोडंसं ते एक ॲटिट्यूड येतो किंवा बॉसिंगचं येतं बऱ्याच जणांमध्ये. तर ते आपण अजूनही डाऊन टू अर्थ आहात, हे मला वाटतं तुमच्या सक्सेसचं खूप मोठं गमक आहे याच्यामध्ये. पण सर बघा, आता जसं आपण छोट्यापासून तुम्ही सुरुवात केलेली, हा प्रवास तुमचा खूप मोठा आहे आणि यशस्वी असा आहे, फार कष्टातनं केलेला आहे. पण हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला जेव्हा मोठी मंडळी, एक त्यांना एक वलय निर्माण होतं, नाव मोठं होतं,
त्यावेळेस काही अफवांनाही सामोरं जावं लागतं. म्हणजे जसं की अंबानींवर सुद्धा अशा अफवा होत्या की त्यांनी रिकामी खोकी जहाजातनं एक्सपोर्ट केली वगैरे असं. तर सर्वसाधारणपणे किंवा सर्वसामान्य कुटुंबांमध्ये असंच वाटतं की बाबा मोठं व्हायचं तर काळा बाजार काहीतरी करावाच लागतो. याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे अत्यंत चुकीचं मत आहे लोकांचं. म्हणजे जे असे बोलतात ते ह्या असल्या लोकांकडे लक्षही द्यायचं नसतं. दुसरी गोष्ट, तुम्ही असलं कुठलंही करून तुम्हाला पैसे मिळत नाहीत. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले 100% द्यावेच लागतं, तरच तुम्हाला यश हे मिळत असतं. हे असल्या गोष्टींना काही थारा नसतो. हे असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला फक्त तुमचे एफर्ट्स, कष्ट हे घेतले, हार्ड वर्किंग ह्या काही गोष्टी असल्या, चिकाटी असली की तुम्हाला यश हे, प्रामाणिकपणा असला की तुम्हाला यश हे मिळणारच. आज देखील आमचा प्रामाणिकपणा असा आहे की आम्ही सकाळी 9:30 वाजता फॅक्टरीतला चहाच घेतो आणि संध्याकाळी 7:15 वाजता फॅक्टरीतला चहा घेऊनच आम्ही घरी जातो. की असं नाही की आता सेटल झालो, सगळं चांगलं झालं, आता काय तशी गरज नाही, दुपारी घेऊन गेलो तरीच, असं नाही. आज आम्ही अजून पण सकाळी 9:30चा चहा फॅक्टरीत असतो आणि संध्याकाळी जाताना 6:15चा चहा हा फॅक्टरीतच असतो. दिवसभर आम्ही फॅक्टरीतच बसलेलो असतो. जर कुठं जायचं तर तेवढंच आम्ही 1-2 तास 3 तास जाऊन येतो आमच्या कामासाठी, नाही तर आम्ही आमच्या कंपनीत बसलेलो असतो. कंपनीत मालकाने असणं हे अत्यंत गरजेचं असतं. मी काय कुठल्या मशीनवरती काम करत नाही आणि कुठल्याही मालकाने तेही करू नये. मालकाचं काम का मशीनवर काम करणं नाही. त्यांनी त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन करावं, त्यांनी त्याचं नियोजन करावं, मटेरियल किती आहे, कधी लागणार आहे, लोक काय करतात, किती वेळ लागतो एका जॉबला, हे काम माझं. माझी खुर्ची आहे खाली, मी त्या खुर्चीवर जाऊन बसतो. मी बाकी फॅक्टरीत राऊंड मारणार, खुर्चीवर जाऊन बसणार. मी फक्त लोकांच्या चुका काढत असतो. तुम्ही लोकांच्या चुका काढत गेला की ॲटोमॅटिक तुमचं एंड प्रोडक्ट हे एकदम छान फाईन हे डिलिव्हर होऊन जातं. अशा विचारांमुळेच कदाचित सर्वसामान्य घरातली मंडळी आपल्या मुलांनी उद्योग व्यवसायात जावं म्हणून विरोधही करत असतील. त्याचं हे कारण असलं पाहिजे म्हणून हा प्रश्न मला विचारावासा वाटतो. पण तुमच्या उत्तरानं मला वाटतं बऱ्याच जणांच्या काही शंका निरसन झाल्या असतील की शेवटी आपल्याला काय करायचं हे फोकस्ड पाहिजे आणि आपण एकदा ती उंचीवर आल्यानंतर सुद्धा आपण किती कार्यरत असायला पाहिजे, हे त्याचं एकमेव उदाहरण तुम्ही आहात. आणि सर, आता बघा, तुम्ही ह्या सगळ्या प्रवासामध्ये काहीतरी ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की नाही आता मी हे सगळं साफ करतोय, रिपेअर करतोय, पण मला माझं असलं पाहिजे, तर आज त्या ट्रान्सफॉर्मरची तुम्ही एक प्रकारची जी काही सेवा केली, मन लावून त्या ट्रान्सफॉर्मरनी तुम्हाला आज मोठं उद्योगपती बनवलं. तर हे सगळं करत असताना तुम्ही काहीतरी तुमची काहीतरी विचार प्रक्रिया होती त्यामागे की नाही, मला यातलं सगळं माहिती झालं, मी हे बनवणार, हे 1 बनवलं, 2 बनवलं, 10, आता मी हे मोठ्या प्रमाणात येणार, असं करत करत तुम्ही हे सगळं केलं. म्हणजे काहीतरी तुमची व्हिजन होती, त्यामागे विचार प्रक्रिया होती. तर आता तुम्ही एका स्टेजला आलेले आहात की जेव्हा आपली कंपनी एक लिडिंग कंपनीमध्ये किंवा भारतातल्या 10 अग्रगण्य कंपन्यांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. तर अशा स्टेजला आल्यानंतर सुद्धा तुमच्या असं आहे की बाबा ठीक आहे, आता मी जेवढं केलं ते इट्स ओके, आता इथपर्यंत ठीक आहे, हेच मला एवढंच पुढे न्यायचं आहे, किंवा मला अजून माझ्या काही व्हिजन्स आहेत, मग पुढच्या 10 वर्षासाठीची तुमचा काही व्हिजनरी प्लॅन आहे का? हो, नक्की आहे. मॅडम, आपल्याला माहीत नसेल, मी ट्रान्सफॉर्मर्स तर करतोच, पण ट्रान्सफॉर्मर करता करता मॅडम मी एक पिक्चरचं प्रोडक्शन केलेलं आहे. आमचा एक पिक्चर येतो, सर सेनापती हंबीरराव, आणि मला फार आनंद होतो सांगताना की तो मराठीतला सगळ्यात बिग बजेट पिक्चर आहे. म्हणजे जे नॉर्मल पिक्चर आहे दॅट इज इंटू 6 टाइम्स त्याचं जवळजवळ बजेट आहे, आणि मराठीतला सगळ्यात बिग बजेट पिक्चर तो आपण आता सध्या प्रोड्यूस करतो. ते एक विजनच आहे. आज तो पिक्चर फक्त कोरोनामुळे राहिलेला आहे, संपूर्ण पिक्चर तयार आहे, आणि आमचे असे पुढे 2 ते 3 प्रोजेक्ट्स फिल्म इंडस्ट्रीमध्ये फिल्म रिलेटेड जे तयार आहेत. पण थोडंसं कोरोनामुळे ह्या गोष्टी थांबलेल्या आहेत. हे माझं म्हणजे पुढच्या 10 वर्ष त्याच्यामध्ये देखील आपल्याला जायचं आहे, त्याच्यामध्ये देखील आपल्याला काम करायचं आहे मॅडम. त्या दृष्टीने आमचं आता काम चालू झालेलं आहे. आणि तुमच्या या उद्योग व्यवसायात अजून तुम्हाला काय वाटतं की जेणेकरून आमच्या सगळ्या विद्यार्थी युवक मंडळी आहे की त्यांना वाटेल की बाबा अशा काही उद्योग व्यवसायात आपण केलं पाहिजे काहीतरी. आता ट्रान्सफॉर्मर करणं म्हणजे हे जरा वेगळीच फील्ड आली, म्हणजे जे काही इलेक्ट्रिकमध्ये इंजिनिअरिंग करत असतील ह्या फील्डमध्ये, तर अशांना मार्गदर्शक होईल किंवा त्यांनी कशा पद्धतीनं काम करावं तुमच्या व्हिजनमध्ये, ह्या आमच्या युवा वर्गाला ठेवून काही प्लॅन्स आहेत? मॅडम, युवक वर्ग आजकालचा खूप हुशार आहे. त्या हुशारीला थोडंसं फक्त ट्युनिंग केलं पाहिजे. जे
म्हणजे कुठल्याही म्हणजे इंजिनियर असो, तुमचं कुठलंही दुसरं बाकीचं फील्ड असो, तुमच्या कॉलेजच्या दिवसातच काही गोष्टी तुम्हाला ते शिक्षण देत असतं. मला तुम्हाला नक्की काही गोष्टी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायला आवडेल की मॅडम की तुम्ही बघा, प्रत्येक आईवडील मुलांना काय सांगतात, कॅन्टीनमध्ये जायचं नाही बरं का, तुझे जायचं नाही, हे करायचं नाही, तू कॉलेजमध्ये जा, तू वर्गात जा आणि घरी ये, हे प्रत्येक आईवडील सांगतात. पण मी माझ्याकडे येणारे विद्यार्थी, आमच्याकडे वर्षात कमी 12 ते 14 कॉलेजांची व्हिजिट असते, तर मी आणि सगळे इंजिनिअरिंगचे मुलं असतात, तर मी त्यांना नक्की सांगत असतो की तुम्ही शिक्षण घ्याच. म्हणजे त्यांच्या प्रोफेसर, सर, मॅडम सगळ्यांसमोर सांगतो की तुम्ही शिक्षणामध्ये कुठेही कमी पडू नका, तुम्ही अभ्यास करा, भरपूर करा. त्याचबरोबर तुम्ही कॅन्टीनमध्ये पण बसा. बरंचसं नॉलेज, हे कॉन्ट्रोवर्शियल असेल, लोकांना पटणार आहे, पण बरंचसं नॉलेज हे कॅन्टीनमध्ये पण मिळतं. बरं, काय नॉलेज मिळतं, काय करायचं नाही हे नॉलेज तर नक्कीच मिळतं. काय नाही केलं तर एवढं नॉलेज तुम्हाला नक्कीच मिळतं, काही करायचं नाही. आणि आयुष्यात काय करायचं नाही हे जरी कळलं तरी तुमचं आयुष्य यशाच्या दिशेने 4 पावलं जरा जास्त जोराने निघेल. बरोबर, म्हणजे काय करायचं हे कळतं. हो, अगदी बरोबर. मग तुम्ही सगळ्या तिथं बऱ्याच गोष्टी तिथं कळतात. आम्ही देखील आमच्या कॉलेजमध्ये कॅन्टीनमध्ये बसायचो, काय होतं मग हे नको करायला, बरं हे केलं पाहिजे, ह्या गोष्टी तिथे कळतात जे तुमच्या पुस्तकात कुठेही नसतात. ह्याही गोष्टी फार महत्त्वाच्या. नुसतं पुस्तकात हुशार असणं म्हणजे माणूस क्लिक होतो असं नाही. म्हणजे मला तुम्हाला नक्की सांगायला आवडेल, माझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये पहिल्या 2 रांगेतले मुलं आणि मुली माझ्याशी कधीच बोलल्या नाहीत. का? तर मी बॅक बेंचर होतो. बरं, आज अशी परिस्थिती आहे, तेच लोक त्यांच्या मुलांना मुलींना घेऊन मला भेटायला येतात. कसं झालं हे आमच्या घरच्यांना सांग, हे आमच्या मुलाला तू शेअर कर, हे आमच्या मुलीशी तू शेअर कर, हे सांगायला ते मला बोलवतात. की जे लोक माझ्याशी बोलत नव्हती पहिल्या 2 रांगेतली, का तर मी बॅक बेंचर होतो आणि मला सांगायला वाईट, बॅक बेंचर होतो. पण ठीक आहे की म्हणजे शिक्षणच काय सर्वस्व नसतं. शिक्षणात हुशार असं काय फर्स्ट आला म्हणजेच तो क्लिक होतो असं नाही. हे जे आईवडिलांना वाटतं ना, हे फार चुकीचं आहे. प्रॅक्टिकल नॉलेज फार महत्त्वाचं. समाजात कसं वागायचं, काय करायचं, समाजात काय विकल्या जाईल हे फार महत्त्वाचं. हे गोष्टी ही समज घेणं फार महत्त्वाचं, जे कुठल्याही कॉलेजमध्ये नाही शिकवल्या जात नाही, कुठल्याही शाळेमध्ये नाही, कुठलाही सर टीचर ह्या गोष्टी शिकवू शकत नाही. ते तुम्हाला स्वतःलाच समाजात उतरून सोशल गोष्टी करून ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. अनुभवातून ह्या गोष्टी शिकवल्या, आणि ह्या गोष्टी शिकवून असतात, ह्या गोष्टी कोणी शिकून येऊ शकत नाही. स्वतः शिकायला असावे लागते. पुस्तक, कॉलेज असं, कारण आजही तो पॉइंट आहे सर खूप मुलांचा, की किंवा घरून पण असतो नाही, इतके पर्सेंटेज मिळाले पाहिजे, इतकं झालं पाहिजे, तर ते एक प्रेशर असतं. किंवा मुलांचं जर पहिल्यापासून ते चांगले पर्सेंटेज घेत असले तर त्यांचं ते असतं. पण मग त्यांचा हा जो विकास आहे बाकीचा दुसरा हा राहतो, आणि त्याच्यामुळे ती मानसिकता किंवा कधी अपयश आलं तर ती पेलण्याची त्यांची ताकदही राहत नाही. हा त्यामागचा उद्देश आहेच. तर सर खूप छान तुम्ही सांगितलं. म्हणतात ना की कुदरत ने हम सबको हीरा ही बनाया है, कुदरत ने हम सबको हीरा ही बनाया है, बस शर्त ये है की जो घिसेगा वही चमकेगा. म्हणून आपल्याला जर आपल्यालाही अशी माणसं आपल्या समाजामध्ये दिसतात, त्यावेळेस यशस्वी दिसतात, आणि आपल्याला वाटतं की नाही त्यांच्यासारखं काहीतरी व्हावं, तर हे लगेच एका रात्रीत किंवा 2 दिवसात आलेलं नसतं. त्यामागे 25, 30, 35, 40 वर्षाची प्रचंड मेहनत आहे. पण एक व्हिजन ठेवून मेहनत आहे, एक फोकस्ड मेहनत आहे, आणि म्हणून त्यांना हे सगळं असं मिळालेलं असतं. तर सर तुमचं खूप बिझी शेड्यूल आहे आम्हाला माहिती आहे, पण एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात. आणि एक तुम्ही कलियुगातले एक अर्जुन आहात. जसं अर्जुनानं त्यांनी फोकस केला होता त्याच्या डोळ्यावर त्या पक्षाच्या, आणि बरोबर बाण तिथंच लावला, असंच विजन ठेवून तुम्ही तुमच्या या प्रवासामध्ये तुम्ही उद्योग भरारी घेऊन आज एक नामवंत कंपनी तुमची झालेली आहे. तर अशाच तुमच्याकडून आजच्या मुलाखतीनं, आजचे जे तुम्ही कलियुगातले अर्जुन आहात, तुमच्याकडून नक्कीच आमच्या आजच्या नवीन पिढीला नक्कीच ही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहे, याची मला खात्री आहे, पूर्ण विश्वास आहे. आणि तुमचं अभिनंदन सर, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. कलियुगातले अर्जुन आजचा एपिसोड आपल्याला नक्की आवडला असेल याची मला खात्री आहे. आवडला असल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आपल्या प्रतिक्रिया नोंदवा, आणि आमचं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हो, कारण आम्ही अजून लवकरच घेऊन येत आहोत काही नवीन कलियुगातले अर्जुन. तेव्हा अशीच उत्कंठा ठेवा, लवकरच येत आहोत.